नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अर्थसंकल्पीय अधिवेशन, कुरिअरमध्ये ड्रग्ज आढळले तर कंपन्यांवर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा। राज्य सरकारच्या नादाला लागून राज्यपाल खोटे बोलले, भास्कर जाधव यांचा अधिवेशनात मोठा आरोप। ओबीसी आरक्षणासाठी 50% मर्यादा हटवा, घटना दुरुस्ती करा, बबनराव तायवाड यांचा केंद्र राज्य सरकारला इशारा। आणि लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात, KYC न करणाऱ्या महिलांना 31 मार्चपर्यंत मुदत। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा साईराम, राजस्थानी मातोश्री, मासाहेब जिजाऊ, शुभकल्याण, छत्रपती मल्टीस्टेट, मराठवाडा माजलगाव, लक्ष्मी माता अर्बन या सर्व मल्टीस्टेट बंद पडल्याने हजारो ठेवीदारांचे लाखो रुपये अडकून पडलेले आहेत। त्यामुळे ठेवीदारांना तात्काळ न्याय मिळावा आणि त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदार कृती समितीचे प्रमुख प्राध्यापक सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी ठेवीदारांनी मुंबईच्या आझाद मैदानावर अतिविराट मोर्चा काढला। लढा सर्वसामान्यांसाठी व लढाई आरपारची असे म्हणत प्रत्येक ठेवीदार आझाद मैदानावर ठाण मांडून बसला होता। यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेना नेते चंद्रकांत नवले, राष्ट्रवादीचे भागवत तावरे यांनी मोर्चास्थळी येऊन मोर्चाला पाठिंबा दिला आणि ठेवीदारांच्या न्याय हक्काच्या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला। ठेवीदार कृती समितीचे मुख्य प्रवर्तक प्राध्यापक सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महाएल्गार आंदोलनातून संताप व्यक्त केला जात असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की या बंद पडलेल्या सर्वच मल्टीस्टेटमध्ये राज्यभरातील ठेवीदारांचे लाखो करोडो रुपयांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत। या ठेवीदारांमध्ये शेतकरी, कामगार, सर्वसामान्य, धुनी भांडी करणाऱ्या महिला यांचा समावेश असून ठेवीदारांना सरकारने न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत बीड शहरातील गुंड वैभव संजय वराट वय 25 वर्षे राहणार स्वराज्यनगर बीड याला MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी याबाबत दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश पारित केले। वैभव वराट याच्या विरोधात चोरी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे व दुखापत करणे असे एकूण 9 गंभीर गुन्हे नोंद आहेत। यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती। त्यामुळे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या सूचनेनुसार त्याच्या विरोधात MPDA कायद्याअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता। बीडचे जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेऊन आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यातील गुंडगिरी, वाळू माफिया, अवैध धंदे व दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। बीड जिल्हा न्यायालयात आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोठा राडा झाला। वकील संघाचे सदस्य असलेले ॲडव्होकेट राम पांडुरंग डोंगरे यांना शाहूनगर भागात राहणाऱ्या रामकिसन करपे व इतरांनी जोरदार मारहाण केली। या विरोधात तक्रार देण्यासाठी वकिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। दरम्यान या प्रकरणी वकील राम डोंगरे यांच्या विरोधात महिलेने तक्रार दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी दिली। त्यानंतर हे सगळे वकील पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात त्यांच्या भेटीसाठी गेले। बीड जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट राम डोंगरे हे आपले कामकाज करत बसलेले असताना दुपारी 12:30च्या सुमारास राधाकिसन करपे आणि 3-4 महिला व पुरुष त्यांच्याकडे आले। या लोकांनी अचानक बाचाबाची आणि शिवीगाळ करत वकील डोंगरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर वकिलांनी हा सगळा प्रकार न्यायाधीश यांच्या कानावर घालून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। वकील संघाचे पदाधिकारी व सर्व वकील बांधव हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कुमार बांगर यांनी त्यांच्या विरोधात महिलेने तक्रार दाखल केली असून तुम्ही तक्रार द्या, मी ती पण दाखल करून घेतो असे सांगितले। त्यानंतर संतप्त झालेल्या वकील बांधवांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले व निवेदन दिले, तर एका वकिलाला न्यायालयातच मारहाण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। राधाकृष्ण करपे म्हणून एक एजंट आहेत, एक पीठामध्ये किंवा
पाचोड गुन्ह्यामध्ये महिलांना सहकार्य करतात आणि त्या माणसांनी येऊन माझ्या टेबलच्या बाजूला गाडी लावली. मी त्यांना म्हणलं की मला गाडी काढण्यासाठी गाडी थोडी बाजूला लावतो. तो मला मी इथंच लावेल. मी थोडी गाडी बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केला तर त्यांनी मला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमची थोडी बोलाबोली झाल्यानंतर तो गेला आणि त्यांनी 5 लेडीज होत्या आणि 2 जेंट्स असे 7-8 जण ते आले होते. त्यातल्या 3 लेडीज माझ्या अंगावर आल्या, 2 लेडीज पाठीमागत होते आणि 2 जे जेंट्स होते ते पण माझ्या अंगावर आले. त्यानंतर त्यांनी मला धक्काबुक्की केल्यानंतर शिवीगाळ केली आणि त्यांनी त्यांचे चपला वगैरे जे काय हातामध्ये जे काय चपला वगैरे त्यांनी फेकल्या. आमचे साहेब म्हणून एक आहेत आणि आमचे एजंट गायकवाड साहेबाचे पी कुलकर्णी म्हणून आहेत. त्यांना पण थोडीशी हाणमार झाली त्यामुळे धराधरी करताना आणि त्यांनी माझ्या गळ्यामधली जी चेन आहे ती चेन आणि सकाळी आमचे पक्षकार आहेत पाशा शेख म्हणून त्यांनी गंडले साहेबाकडनं वकीलपत्र आमच्याकडे दिलं होतं. तर त्या वकीलपत्राची फीस म्हणून त्यांनी मला 10,000 रुपये दिले होते. ते माझ्या वरच्या खिशामध्ये होते. तर जे काही लेडीज आहेत त्यांच्या झटपणी पण त्यांनी माझ्या गळ्यातली चेन आणि खिशातले 10,000 रुपये जे की शर्टची खिसा फाटून त्यांनी माझ्या खिशातले 10,000 रुपये आणि गळ्यातली चेन हे दोन्ही घेऊन गेले. ती त्याबाबत आम्ही पूर्ण बार कंप्लेंट देण्यासाठी आलो होतो. बांगर साहेबांना आणि कंप्लेंट दिली. तर त्यांचा उद्देश जो होता की ज्या काही महिला आहेत त्या पिटा ॲक्टमध्ये असल्यामुळं आणि त्यांनी मला जे कर्ते आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांना पोलीस स्टेशन आम्हीच्या मला त्यांचं नाव राधाकृष्ण कर्पे म्हणून आहेत. तर ते पोलीस पण हॉस्पिटलची पण कनेक्ट असल्यामुळं त्यांनी माझ्यावरती गुन्हा म्हणजे कंप्लेंट केली असं साहेबांचं म्हणणं नाही. अजून काही FIR फाडलेलं नाही. परंतु आम्ही त्यांना ह्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो की जी काय कंप्लेंट आहे ती खोटी आहे. वैयक्तिक त्यांनी जर कंप्लेंट केली की मला शिवीगाळ केली हाणमार केली ती कंप्लेंट घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. परंतु लेडीज पुढं करणं किंवा बाई समोर करून खोट्या गुन्ह्यामध्ये वकिलांना अडकवणं हे चुकीचं आहे. तर याबाबत आम्ही पोलीस साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं की आम्ही सखोल चौकशी करून त्याबाबत योग्य तो निर्णय आणि FIR दाखल. गेवराई शहरात गेवराईचे तलाठी शरद घोडके हे आपल्या खाजगी कार्यालयात काम करत असताना त्यांना फेरफार मंजूर न करण्याच्या कारणावरून 3 इसमाने जबर मारहाण केल्याची घटना आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यामुळे गेवराईच्या महसूल कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर गेवराई सज्जाचे तलाठी श्री शरद घोडके यांचे खाजगी कार्यालय असून आज ते दररोजप्रमाणे आपल्या कार्यालयात काम करत असताना सदरच्या ठिकाणी 3 इसम घुसले व प्रलंबित फेरफारबाबत विचारणा करू लागले असता याच कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि याच शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले. त्यावरून तलाठी शरद घोडके यांना 3 इसमांनी जबर मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. या मारहाणीमध्ये घोडके हे जखमी झाले असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.